वेलकम बॅक टू मेमरीज अँड माइल्स. थोडं गावी आलतो, काम होतं तर चाललोय रिटर्न. माझं गाव आहे सांगली. सांगलीमध्ये आटपाडी. आता गावातून निघालोय. सांगली ते मुंबई, नवी मुंबई जर्नी दाखवतो. पाऊस पडलाय सगळीकडे, हिरवळ हिरवळ झालंय. गाव बघा माझं. हा जो सिमेंटचा रस्ता आहे हा एकदम रिसेंटली झाला आहे, अजून काम चालूच आहे. याच्या आधी काही ठिकाणी मध्येच पॅचमध्ये खडकाळ किंवा मध्येच एखाद्या ठिकाणी डांबरी पण कच्चा असा रस्ता होता. इथून छोटासा ह्याला खवणी बोलतो, पण यातून पाणी वाहतं पावसाळ्यात. पावसाळ्यामध्ये कसं आजूबाजूला दोन्ही साईडला तुम्ही पाहाल तर एकदम हिरवगार झालेलं आहे. आटपाडी ते माझं गाव ऑलमोस्ट 5 किलोमीटरचा डिस्टन्स आहे आटपाडी तालुक्यापासून. आणि ह्याच्या दोन्ही बाजूला शेती असते आणि मध्येच एखादा वाडी. आटपाडीवरून जायचा प्लॅन होता, पण म्हटलं इथे एक सोनार सिद्ध म्हणून आमचं एक मंदिर आहे. आणि आधी असे बोलले की इथे भरपूर पाणी साठलंय, जाता नाही येणार. पण आता एक ट्रक आला तो बोलला की जाऊ शकता, जास्त पाणी नाही आहे. मग आता दर्शन घेऊनच जाऊया आपण. यावर्षी काही जत्रेला यायला मिळालं नाही, ॲटलीस्ट आता देवदर्शन तुम्हाला एक नदीचा पात्र आहे, ह्याला आम्ही ओढा बोलतो. युजली उन्हाळ्यामध्ये हा पूर्ण ड्राय असतो, त्यातून मग गाडी, सायकल, बाईक आरामात जाऊ शकतात. पण आता कसं आहे, 1-2 पाऊस झालेत, त्यामुळे थोडासा पाणी साचलेलं आहे. रस्ता अनोळखी असल्यामुळे कसं आहे, कुठे मोठा खड्डा आहे काही अंदाज नाही आहे. थोडी गाडी जपून चालवायला लागते, छोटीशी ऑफरोडिंगसारखं. आणि समोर जे शेड दिसतं आहे ते स्मशानभूमी. युजली रात्रीचे लोक इथून यायला अवॉइड करतात, दिवसा काही हरकत नाही. हे एक खूप जुनं मंदिर आहे, ऑलमोस्ट 400-450 वर्ष जुनं मंदिर आहे. बाजूचा जो एरिया आहे तो न्यूली डेव्हलप्ड आहे, पण जे कोर आतमध्ये मंदिर आहे ते 400-450 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. इथे एप्रिल-मेमध्ये एक मोठी जत्राही भरते. ह्या गावाचं मंदिराचं नाव आहे सोनार सिद्ध. मंदिराचं दर्शन तर झालंय, ऊन आहे भरपूर. चला गाडीत बसूया आणि आता पुढच्या प्रवासाला लागू. या कारखान्याचं नाव मानगंगा साखर कारखाना आहे आणि हा 1981मध्ये 25 नोव्हेंबर 1981मध्ये ओपन झालेला. बरेच वर्ष चालू होता, पण सध्या तरी तो बंदच आहे. आणि किती दिवस बंद असेल नो वन नोज. आता आपण चाललो आहे दिगंजी मार्गे, आटपाडी टू दिगंजी. दिगंजीच्या पुढे
कुठल्या मार्गे जाणार आहे मी ते सांगेल. आटपाडीवरून निघाले की जेव्हा दिगंजला पोचतो, राईट साईडला पंढरपूर आणि लेफ्ट साईडला मुंबई. दिगंजीवरून आपण जाणार आहे मायनीला. दिगंजीपासून मायनी ऑलमोस्ट 44 किलोमीटर आहे आणि रस्ता खूप प्लेन डांबरी आहे. ऑलमोस्ट 100च्या स्पीडने चाललो आहे आणि पोचायला मला नवी मुंबईला 5:30 वाजतील. ढग दाटून आलेत, जास्त ऊन तर नाही आहे. एक पाऊस झाल्यामुळे रस्ता पण एकदम स्वच्छ दिसतोय. आता वाजलेत 11:15. दिगंजीवरून निघाल्यावरती झरे म्हणून एक गाव आहे. मी आता त्या झरे गावातून क्रॉस करतो आहे. आय थिंक ह्याच्यानंतर डायरेक्ट मोठं गाव हे मायनीस लागेल. जो बाजूला तलाव दिसतोय तो विभूतवाडी तलाव आहे. मोस्टली पावसाळ्यातच जास्त पाणी असतं, इतर वेळेस पाणी फार कमी असतं. या वाडीचं नाव तरसवाडी आहे. छोटासा घाट लागतो तरसवाडीचा आणि हा घाट संपल्यानंतर वरती एक विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे आणि आजूबाजूला खूप सारे पवनचक्क्या पण आहेत. आणि पाऊस पडून गेल्यामुळे रस्ता बाजूचं झाडी एकदम धुवून स्वच्छ निघालेत. बारा वाजून 5 झालेत आणि आपण पोचलोय मायनीला. आपण राईटने जो घेतलाय तो मायनी बायपास बोलतात. जर आपण लेफ्टने गेलो तर मायनी गावातून प्रॉपर आपण गावातून जातो. हा एक बायपास आत्ताच 2-3 वर्ष झालं बनवलेलं आहे. 12:30 वाजलेत आणि आता हे खवट म्हणून एक गाव आहे, पुसेसावळीच्या आधी, तिथे पोचलोय. हा जो मॅप आहे पुसेसावळीचा मॅप आहे. जो वरती जे ब्लू लेबल दिसत आहे तिथून जर सरळ गेला तर पुसेसावळी गावातून तुम्ही सरळ जाता. पण मी हा जो खालचा रस्ता इथून आलो, हा तर पुसेसावळी गावात ती बाजारपेठ आहे, त्या बाजारपेठला स्किप करून हा बाहेरून येतो. कधी कधी बाजारपेठमध्ये खूप गर्दी असते, पण इथे रस्ता खूप खराब आहे. आता वाजले 1:30, मी सातारा सिटीमध्ये पोचलो आणि हा राईड घेतल्यावरती कोल्हापूर मुंबई, मुंबई बँगलोर हायवेला मी टच करेन. सातारा मी जस्ट क्रॉस केलंय. आता मी आहे नॅशनल हायवे 48. हा खूप फेमस हायवे आहे. हा व्हिडिओ बनवत असताना एक कुत्रा अचानक गाडीसमोर आला, पण तो माझी गाडी क्रॉस करून पुढे पळाला आणि लेफ्ट साईडची जी गाडी होती त्याला जाऊन धडकला. बँगलोर हायवे, गोवा हायवे, कोल्हापूरला जायला, सांगली सातारा, आणि हा हायवे तुम्ही बऱ्याच व्हिडिओजमध्ये पाहिला असेल. हा हायवे मुंबई ते सातारा एकदम टॉप क्लास मेंटेन आहे.
सातार ते कराड थोडे थोडे डायव्हर्शन आहेत, पण कराड पासून पुढे कोल्हापूर पर्यंत खूप सारे डायव्हर्शन आहे. एकदा ते काम पूर्ण झालं की मग तो पण एकदम टॉप क्लास हायवे बनून जाईल. हायवे एवढं वेल मेंटेन आहे सध्या तरी. गाडी 110, 120, 130 ला आरामात जाते. आणि याची स्पीड आहे, स्पीड लिमिट आहे 80. सध्या मी थोडा ओव्हर स्पीड आहे, पण तो चलता है. ठीक आहे, भेटू पुन्हा. समोर एक टोल येतोय. ऐनवाडी टोल नाका. 1:45 वाजलेत, तर आम्ही पोहोचलो इथे. जस्ट आत्ता कृष्णा रिव्हर क्रॉस केली आणि भुईंज म्हणून एक गाव आहे, तिथे पोहोचले. इथे स्काय एवढं क्लिअर दिसतंय, मस्त सिनेरिक व्ह्यू आहे. ऊन पण आहे, पण जास्त असं गरम वाटत नाही आहे. पावसाळ्याच्या आधीचं वातावरण असल्यासारखं वाटतंय. समोर खंबाटकीचा बोगदा आहे. ऑलमोस्ट 2 वाजलेत खंबाटकीला पोहोचायला. अजून लंच बाकी आहे. ह्याचा टाइमलॅप्स दाखवतो. बोगद्या संपल्या हा एक मोठा ब्रिज बनलेला आहे. आता सध्या एकच साईडचा टनल चालू आहे, दुसऱ्या साईडच्या टनलचं काम चालू आहे आणि हे वर्षोनवर्ष चालू असलेलं काम आहे. मुंबईवर येताना खंबाटकी घाट घेऊन आपल्याला साताऱ्याला जायला लागतं, पण साताऱ्यावरून येताना आपण डायरेक्ट टनल घेऊन येतो. दोन्ही टनल चालू झाल्यानंतर जातानाही आपला वेळ भरपूर वाचेल. हा तो खंबाटकीचा डोंगर जिथून आपण घाट चढून वरती जातो. झूम करून दाखवतो, कदाचित दिसेल, पण छोट्या छोट्या गाड्या. हां, हे बघा, त्या रेड कलरचा ट्रक चालला आहे. सद्गुरू म्हणून एक हॉटेल आहे, प्युअर व्हेज. ते आलो आता. फेमस हॉटेल आहे. आणि शेवभाजी, म्हणजे फेवरेट शेवभाजी आणि मैद्याची रोटी मागवतो. तेच सांगतो तुम्हाला आफ्टर द फूड. लोकेशन एक्झॅक्टली मला माहिती नाही आहे, गुगल टिंग करून टाकेल. पेट्रोल 80 मीटर. आता वाजले 2:30. पोचायला नाही म्हटलं तरी 5:30 वाजले वाशिम. पेट्रोल. शेवभाजी मागवलेली सद्गुरूमध्ये. एकच रोटी घेतली. चव होती, टेस्ट चांगली होती, पण शेव एकदम नरम पडलेली. पण भाजीला चव होती. मागे पण एकदा मी इथे आलेलो. जेवण चांगलं आहे यांचं. सद्गुरू. लोकेशन टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. चला, हायवेला जाऊ आता. बॅक टू जर्नी. हा आला खेड शिवापूरचा टोल आणि मला वाजले 3:15 इथे पोचता. हा फेमस कात्रजचा बोगदा आणि याच्यानंतर दाखवतो त्याचा फास्ट व्हिडिओ. पुण्यात पोचले. हा फेमस नवले ब्रिज. इथे कायम ट्रॅफिक असते. प्रॉब्लेम असा आहे की नवले ब्रिजवरती फक्त एका वेळेला 2 गाड्या जाऊ शकतात, म्हणजे 2x2चा रोड आहे आणि दोन्ही साईडून गाड्या ऑलमोस्ट 3x3च्या लेनने येतात आणि हे ट्रॅफिक कायमचं असतं. मला नाही वाटत हे कधी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. 4:10 वाजले. आता एक्सप्रेस वेला लागलोय, मुंबई पुणे. आता एक्सप्रेस वे तर तुम्ही सगळ्यांनी बऱ्याच वेळा बघितलाच असेलच. खूप सारे ब्लॉग्स आहेत, खूप सारे व्हिडिओज आहेत. तुम्ही हा एक्सप्रेस वे तर जास्त कव्हर नाही करा. आपण जो मिसिंग लिंकची जी एंट्री आहे ना, ती जर मला आधीच आयडेंटिफाय झाली कुठे आहे, तर त्याचा एंट्री आणि एक्झिट वे कव्हर करायचा प्रयत्न करेल, किंवा मिसिंग लेनचे काही फुटेज टाकायचा प्रयत्न करेल.
ओके, चला भेटू आता एक्सप्रेस वे संपल्यानंतर. बाय. मिसिंग लिंकची एंट्री तर मिस झाली. हा आता फर्स्ट टनल आहे फ्रॉम पुणे टू मुंबई, आणि याच्यानंतरच एक तो फेमस आणि खूप उंच असलेला काय बोलतात त्याला, तो वायर डेक येईल. त्याचे पण फुटेज याच्यामध्ये कवर आहे. येतानाही दिसलेला पण शूट केला नव्हता. वाव, अजून क्रेन आहेत तसेच, ते काम चालू आहे वाटतं काही ना काही. सनरूफ मधून बघूया, बरोबर दिसत नाही. अल्टिमेट. बहुतेक इथून आहे ना टायगर पॉइंट दिसतो कदाचित, आय एम नॉट व्हेरी शुअर, पण तो कदाचित टायगर पॉइंट असावा किंवा लोणावळ्याचा कुठला तरी शिखर. अ, 5:20 वाजलेत आणि थोडा पनवेलच्या अलीकडे पोहोचलो आहे. नाही म्हटलं तरी घरी पोचायला अजून मला 40 मिनटं तरी लागतात. आत्ता वाशीत पोचलो आहे, 6:20 झालेत. 5 मिनटातच घरी पोहोचेल. आणि हे वाशीतलं जैन मंदिर. ही जी समोर बिल्डिंग दिसते ना, इथे नवीन घर आहे आमचं, रिडेव्हलपमेंट. अजून पोझिशन मिळालं नाही आहे, काम चालू आहे. लेफ्ट साईडला ही माझी शाळा, ही शाळेची नवीन बिल्डिंग आहे. जुनी बिल्डिंग डिमॉलिश केली. शाळेचं नाव फादर ॲग्नल. घरी आलो आता. काल रात्री 11 वाजता निघालेलो, गावी पोचलो सकाळी 5:15ला. 2-3 तास झोपलो. 11:15 वाजता निघालो आणि 6:30 वाजता आता मुंबईमध्ये पुन्हा आलो. अचानक झालेली ट्रिप होती, तर 1 डे ट्रिप. थोडंसं काम होतं, घरच्यांना सोडून पुन्हा मी इकडे घरी आलो. आता आपला तिथे संपवतो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.